शहराच्या ओलाव्याने गजबजलेली होती. आता फक्त नीरव शांतता आहे. सगळी शहरात निघून गेली आणि आम्हीच उरलोय फक्त मागे. पोरके हो, पोरके झालो आम्ही. सगळी निघून गेली शहरात. या काळ्या आईची तहान भागवण्यासाठी परत या. ती बोलावते. ही जमीन तुमच्या हाताने सजली होती. आस्तीच माती भुकेली आहे. कोण तिला पिकवणार? कोण तिच्यावर शेती करणार? कोण तिच्यावर जीव ओतणार आहे? अरे शेती कोणी केलीच नाही तर अन्न कोण पिकवेल? या संसाराची भूक कशी भागेल? ऐका, परत या. ऐका, परत या. परत अरे सुखाच्या शोधात तुम्ही शहरात निघून गेलात. पण कोण या शेतीवर जीव ओतणार आहे? कोणी आहे का इथे? परत या. अरे परत या. परत या. परत या तुम्ही. परत या. ही माती भुकेली आहे. तिची तहान भागवण्यासाठी तरी परत या. परत या रे. परत या. परत या. काय ग? पुन्हा तेच स्वप्न पाहिलं वाटतं. हे बघ, तू विचार करतेस आणि ते तुला स्वप्न पडतं. हे विचार करणं सोडून दे. हो, पुन्हा तेच स्वप्न पडलंय. सगळं गाव बंद आहे. सगळी घर ओसाड पडली. सगळे रस्ते बंद आहेत. कुणी नाहीये गावामध्ये. फक्त आपण दोघं उरलो, अगदी एकटे. मरण आलं तरी बघायला कोणीच नाही हो. इतके एकटे. अगं वेडे, स्वप्न कधी खरी होत नसतात. पण तू म्हणती ते पण खरं आहे. गाव खरंच सुन्न झालंय. आपल्या मुलांनी बी शहराकडे पळ काढलाय आणि खरंच आपण दोघंच एकटे पडलोय. राहुललाही इतकं लांब का जावं लागलं? तो डोळ्यासमोर असता तर सगळं काही सहन केलं असतं मी. पण आता सगळं काही संपल्यासारखं वाटतंय हो मला. गाव सोडलं, माणसं सोडली, पण या स्वप्नांनी मला नाही सोडलं. राहुलला बी कळायला हवं होतं. आपल्या गावासाठी, आपल्या मातीसाठी त्यांनी काहीतरी करायला हवं होतं. पण तो स्वतःच्या सुखासाठी शहराकडे गेला.
आणि आपल्याला दुःखाचं काय? या मातीचं मरण पावत नाही हो मला. राहुलला सांगा परत ये, या गावाला वाचवण्यासाठी परत ये, आपल्या शेतीला वाचवण्यासाठी परत ये. नाहीतर आपल्या पूर्वजांनी घाम गाळलेली जमीन आपल्याला माफ करणार नाही हो, माफ करणार नाही आपल्याला. आपली मुलं आपल्यानंतर सौदा करतील हो तिचा. काय होईल? विकून टाकतील. आजची पिढी खूप स्वार्थी हो, खूप स्वार्थी. जगावर कोरोना सारखं संकट आलं तेव्हा का बरं शहरं रिकामी झाली? का सगळ्यांना गावाची आठवण आली? सगळ्यांनी गावाकडे धाव घेतली, कारण शहराची चाकं बंद पडली ना. पण माझ्या बळीराजाचं घुंगरू मात्र वाजत होतं, कारण त्यांनी सगळ्यांची पोटं भरली. पण आज तोच बळीराजा उपाशी आहे, कारण त्याच्या जमिनीवर आज माणसंच उरली नाही, तो माणसंच उरली नाही. एवढा विचार नको करूस. आपण आपलं आई वडिलाचं कर्तव्य तर पार पाडलंय ना. बरं उठ आता. अरे ऐश्वर्या, हॅलो ऐश्वर्या. हॅलो बाबा, कसे आहात? अगं मी बरा आहे. तू कशी आहेस? सगळं ठीक आहे ना? हो बाबा, सगळं ठीक आहे. पण तुमच्याशी एक बोलायचं होतं. काय ग? काय? बोल ना, काय बोलायचंय तुला? बाबा, राहुलला ना पहिलीत ॲडमिशन घ्यायचंय. शाळा खाजगी आहे आणि खूप खर्च आहे. शिवाय नवीन फ्लॅट घेतल्यामुळं आमची खूप आर्थिक अडचणही चालू आहे. बर, माझ्याकडून काय मदत हवी आहे तुला? निसंकोचपणे सांग, काय मदत पाहिजे तू हे मला सांग बरं. मी तुझी काय मदत करू शकतो? काही पैसे हवे आहेत का? बाबा, सध्या तुमच्याकडून मदत मिळाली तर आम्हाला खूप मोठा आधार आहे. बर, पण बाबा, पैसे थेट त्यांच्या अकाउंटवर पाठवू नका. त्यांना हे सगळं आवडतच नाही. त्यांना असं वाटतं सगळं आपल्या जीवावरच करायला हवं. तू बिलकुल चिंता करू नको. राहुलच्या शिक्षणाची व्यवस्था होईल. मी बघतो पैशाचं काहीतरी बी करू. बाबा, तुम्ही माझा खूप मोठा आधार आहात.
मला माफ करा. पुन्हा एकदा मला तुमच्या पुढे हात पसरावे लागले. अगं पोरी, असं काही म्हणू नको. शेवटी मुलगी अडचणीत असताना तिला मदत करणं हे बापाचं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य पार पाडणारच. हा, आणि राहुलच्या शिक्षणाची व्यवस्था होईल. मी त्याच्यासाठी पैशाची व्यवस्था करतो, तू काही काळजी करू नको. हा, ठीक आहे. चल, आता मी शेतामध्ये काम चालू आहे, ठेवतो फोन. हा, आता पैशाची व्यवस्था करायची, कुठून करावी, कुणाला मदत मागावी. पण मुलीच्या सुखासाठी काही ना काही तर करावेच लागेल. ओ नमस्कार. हो नमस्कार बाळासाहेब. अहो सकाळी डेअरीवर दिसले नाही तुम्ही. अहो काय झालं, एक महत्वाचं काम होतं, बर. ते आटपायचं होतं म्हणून डेअरीवरून लगेच घरी गेलो मी. असं का? हो, बरं ऐश्वर्या कशी आहे? चांगली आहे ती, बरी आहे. व्यवस्थित आहे ना? हो, हो. तिचं बर. राहुलचं काय चाललंय? राहुल पुण्याला जॉब करतोय. पुण्याला? हो पुण्याला. एक महत्वाचं मला तुमच्याशी बोलायचं होतं. अहो बोला की बाळासाहेब. बोला काय म्हणता? कसं आहे भाऊसाहेब, राहुल आपल्या घरचाच मुलगा आहे हो. आणि मला त्याच्याकडून जरा मदतीची अपेक्षा आहे. अहो तुम्ही बोला, काय ती मदत आम्हाला शक्य ती करू आम्ही. आता माझी मुलगी ऐश्वर्या हा. पुण्याला दिलेली आहे, हो. परंतु तिची आर्थिक परिस्थिती सध्या खालावलेली आहे. हं. तिच्या मुलाचं शाळेमध्ये ऍडमिशन करायचं आणि त्यासाठी तिने मला पैशांची मागणी केली. हं. पण तिचे जे पती आहेत त्यांना माझ्याकडून अशी मदत घेतलेली आवडत नाही. हं. आणि म्हणून मला काही त्यांच्या अकाउंटवर पैसे पाठवता येईल. हा. तर माझी अपेक्षा आहे, आपला जो राहुल पुण्यामध्ये आहे, जर राहुलला मी हे पैसे पाठवले हा. तर राहुल ऐश्वर्याला हे पैसे नेऊन देईल का? अहो राहुल हे पैसे नक्कीच पोहोच करेल. शेवटी ऐश्वर्या आपल्या घरचीच मुलगी आहे ना. खूप खूप धन्यवाद भाऊसाहेब. अहो, मुलींना अशा वेळी मदत करणं आणि विशेषतः अडचणीमध्ये मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. हो खरंय. अहो ऐश्वर्या ती चांगली गुणी मुलगी आहे. ती नक्कीच काहीतरी अडचणीत असेल बघा. खूप खूप धन्यवाद. बरं, मी आता निघतो हो चालेल. आणि मी तुम्हाला उद्या पैसे पोच करतो आणि उद्या पैसे पोहोचले की तुम्ही राहुलला पाठवा आणि ताबडतोब ऐश्वर्याला द्यायला तेवढं सांगा. हो नक्की. चला चला ये. काळजी करू नका. हो. बरं चला येतो मी. बरं आणि तेवढं पैशाचं ध्यानात मात्र राहा. अजिबात काळजी करू नका. बेफिकीर राहा. हो, चला. हॅलो. हॅलो राहुल. हो बाबा बोला ना. अरे हे बघ, मी तुला काही पैसे पाठवले आहेत, ती तुला कोणाला तरी द्यायचे आहेत. कुणाला? ऐश्वर्याला. तिच्या मुलाच्या ऍडमिशनसाठी तिच्या बाबांनी म्हणजेच बाळासाहेबांनी काही मदत पाठवली आहे. हे पैसे तुला तिच्यापर्यंत पोहोच करायचे. हां हो बाबा ठीक आहे.
मी करतो पोहोच तिला पैसे. हे बघ, भूतकाळातील काही गोष्टींना आता विसर. त्याचा दुष्परिणाम आता वर्तमानात पडायला नको. मदतीचे कारण शुद्ध ठेव. ठीक आहे बाबा. हा, पण ॲड्रेस पाठवता का मला तिचा? बरं ठीक आहे, मी तुला ॲड्रेस पाठवतो. मी करतो पोहोच. काय रे राहुल, फोन आल्यापासून तुझा चेहरा फारच उजळला रे. नाही रे, असं काही नाही. काय भानगड आहे, आम्हाला तरी समजू दे. नाही नाही, असं काही नाहीये. बरं चल, येतो मी. भेटू पुन्हा. बाबांनी सांगितलंय राहुल आज तुला पैसे पोहोच करणार आहे. किती वर्षांनी भेटतोय तो. स्टँडवर उभा होता पण मी त्याच्याकडे पाहिलं पण नाही. का? कोणास ठाऊक. कदाचित मनात खूप काही होतं. आज तो पुन्हा येतो. शब्द नाही बोलले तरी चालेल, पण त्याला पाहून मन भरून येईल. राहुल, तू आलास? राहुल, कसा आहेस? जसा होता तसाच आहे. तू कशी आहे? मी बरी आहे रे. बरं तू बस, मी तुझ्यासाठी देवाने आज पुन्हा मिळवलंय आपल्याला. त्याच्या मनात काय आहे त्यालाच ठाऊक. बरं जाऊ दे. घरचे कसे आहेत? ठीक आहेत घरचे सगळे. मग संसाराला लागलीस तर. बाकी घरी कोणी दिसत नाही. अरे ते कामावर गेलेत आणि मुलगा पण शाळेत गेलाय. राहुल, एक विचारू? हो विचार ना. तू लग्न का नाही केलंस?
दुसऱ्यांदा कोणी आवडलीच नाही रे, म्हणून नाही केलं. तुम्हा पुरुषांचं काय जातं? लग्नाचं स्वातंत्र्य तुमच्याकडे आहे. लग्न करायचं की नाही हे तुम्ही ठरवू शकता. पण आम्हा मुलींना असं स्वातंत्र्य नसतं. समाजाच्या बंधनांनी आणि घरच्या प्रतिष्ठेखाली आमचं आयुष्य ठरवलं जातं. पण तुझं कुठं वाईट झालं का? चांगल्या शहरात राहत आहेस, नवरा चांगली नोकरी करतो, हेच तर हवं होतं ना तुम्हाला. तुझ्या हृदयात तुझ्या घरासाठी प्रेम आहे राहुल. पण माझ्या घरच्यांना तुझ्यासारखं जावं नको होतं. त्यांना शेतकरी नको होता. त्यांना शहरातील नोकरी करणारा जावई हवा होता. ते तुला घरच्यांनी सांगितलं का? सांगायला काही उरलं होतं का? तुझ्या शेतकरी कुटुंबाचा प्रामाणिकपणा त्यांना स्वीकारायचा नव्हता. आणि गंमत बघ, स्वतः शेतकरी असून त्यांनी तुला स्वीकारलं नाही. हो, हेच मला समजलं नाही. ज्या मातेवर तुझ्या घरचं आयुष्य उभं होतं, त्याच मातेवरती माझ्या घराचं भविष्य उभं होतं. पण त्यांना तो स्वाभिमान दिसला नाही. त्यांनी शेतकरी म्हणून मला नाकारलं. म्हणून मी ठरवले आता शेतीकडे परत जायचं नाही. म्हणून मी आता शहरात नोकरी करतो. पण मनात अजूनही त्या मातीची ओढ कायम आहे. पण काय करू, त्या निर्णयाने मी खूप बदललो. राहुल, मला माफ करशील का? माझ्यामुळे तुझं स्वप्न बदललं. पण माझ्या मनात आजही तुझ्याबद्दल आदर आणि प्रेम तसंच आहे. मी तुझ्यावरती कधीच राग धरला नाही ऐश्वर्या. पण कधी कधी मनात विचार येतो, तू माझ्या आयुष्यात असतीस तर. कदाचित मी तुझं स्वप्न पूर्ण करू शकले असते. पण हे आयुष्य आपल्याला कधीच आपल्या मनासारखं जगू देत नाही. बरं तू बस, मी तुझ्या आवडीचा गाजराचा हलवा बनवलाय, तो आणते. धन्यवाद. अरे वा, तू माझी आवड अजून विसरली नाहीस तर. आम्ही मुली कधीच काय विसरत नाही. हो ग, गावाच्या स्टँडवरती मला अनोळखी समजली होतीस. एक नजर पण द्यायला तयार नव्हतीस. आम्हा मुलींचं आयुष्य अनेक बंधनांनी भरलेलं असतं. समाजाने आखून दिलेल्या जबाबदाऱ्या आम्हाला आयुष्यभर जपाव्या लागतात. हो ग, बोलण्याच्या नादात एक विसरूनच गेलो. बाबांनी तुझ्यासाठी गावाकडून पैसे पाठवले होते. हो, मीच ॲडमिशनसाठी मागवले होते. तुला तर माहितीच आहे पुण्यात किती खर्च होतो. हो, इथे पुण्यात मुलांच्या ऍडमिशनसाठी कमीत कमी लाखभर रुपये तर लागतातच. बरं चल ऐश्वर्या, येतो आता. अरे थांब ना, हा हलवा मी तुझ्यासाठीच बनवलाय. मी पॅक करून ठेवला, मी घेऊन अरे वा. येते, हा. थँक्यू. अरे हो, एक सांगायचं विसरून गेलो. हलवा खूप छान झाला होता, अगदी तुझ्यासारखाच. म्हणूनच तुझ्यासाठीच जास्त बनवला होता. चल येतो. आणि हो, देवाच्या मनात असेल तर पुन्हा भेट होईल आपली. येतो. बाबांचा फोन. हॅलो. हॅलो. हां आयुष्य बेटा, हा बाबा बोला ना. पैसे मिळाले ना? हो बाबा, मिळालेत मला. 25,000 आहेत. हां हो, तेवढे मोजून घे. हो बाबा.
हो. ठेवू का? हे तर 1,00,000 आहेत, पण बाबांनी तर 25,000 पाठवलेत. मग हे वरचे 75,000 कुठून आलेत? इथे पुण्यात मुलांच्या ऍडमिशनसाठी कमीत कमी लाखभर रुपये तर लागतातच. हे माझं पहिलं आणि शेवटचं पत्र असेल, ज्याची सुरुवात प्रिय ऐश्वर्याने नाही करू शकतो. माफी असाल, पण त्यामुळे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होणार नाही. हे प्रेम आयुष्यभर असंच राहील. आपण ज्याच्यावर जीवापाड प्रेम करतो ती व्यक्ती सुखी असायला हवी. भले आपण त्या व्यक्तीला मिळवलं नाही तरी चालेल. हेच खरं प्रेम ना? आणि हीच तुझ्या राहुलची भावना आहे. म्हणूनच तुझ्या अडचणींच्या वेळी मी तुला मदत केली. कृपया माझ्या भावना समजून घे आणि तुझ्या आयुष्यात खूप आनंदी राहा, कारण तुझ्या आनंदातच माझाही आनंद दडलेला आहे. तुझाच हितचिंतक राहुल.